those communicable disease or those infectious disease which caused by the fungi. की असा डिसीज की जो फंजाई पासून आपल्याला होतो, so these types of disease is called as fungal disease. त्याला आपण कॉमनली फंगल डिसीज म्हणून ओळखतो. मीन्स those diseases are caused by the fungi. की असे डिसीजेस की जे आपल्याला फंजाई पासून होतात, तर these diseases called as fungal diseases. मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज दी फंगाय, की फंगाय काय असते किंवा फंजाय काय असते. आता ही जी काही फंगाय आहे, सो दीज फंगाय इज ए प्रोकॅरियोटिक प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम विच इज ए मायक्रो ऑर्गॅनिझम, की जो एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. अँड इट इज ए पॅरासाइटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता सगळ्यात पहिले पॅरासाइटिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, किंवा पॅरासिटिक जो आपण वर्ड पाहतो पॅरासाइट. व्हॉट इज द पॅरासाइट, किंवा पॅरासाइट मीन्स व्हॉट. द पॅरासाइट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. हा एक न्यूट्रिशनचा टाइप्स आहे की तो कोणावरती जिवंत असतो. फॉर एक्झाम्पल कि we are depends on plants, so we are the autotrophs. आपण autotrophs आहोत का? नाही. Autotrophs means what, कि those organisms can made their food, कि असे ऑर्गॅनिझम्स की जे ज्यांचं फूड स्वतः तयार करतात, तर त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉप्स. आता पॅरासाइट म्हणजे काय. द पॅरासाइट मीन्स दॅट the organism which depends on the another organism. For example, आपण डोक्यामधल्या उवा पाहतो की त्या डोक्यामधल्या उवा ज्या असतात, तर आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या त्या ब्लड वरती आपलं जीवन जगतात. मीन्स दॅट उवा ज्या काही आपल्या डोक्यामधल्या ज्या उवा आहेत, लाव्स आहेत, तर these are the लाव्स आर डिपेंड्स ऑन आवर ब्लड, की जे आपल्या बॉडीवरती डिपेंड्स आहेत. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम हा दुसऱ्यावरती जर अवलंबून असेल, तर त्याला आपण म्हणतो पॅरासाइट्स. ते पॅरासाइट्स आहेत. जसं आपण पाहतो की जनावरांना गोचिडं चिकटलेली असतात, तर ते पॅरासाइट्स आहेत. म्हणजे त्यांचं जीवन ते दुसऱ्या एखाद्या प्राण्यावरती जगतात, तर त्यांना आपण म्हणतो पॅरासाइट. मग दोन प्रकारचे पॅरासाइट्स असतात. एक म्हणजे एंडो पॅरासाइट आणि सेकंड म्हणजे एक्झो पॅरासाइट. आता एक्झो पॅरासाइट म्हणजे काय, त्यांनाच आपण म्हणतो एक्टो पॅरासाइट. ओके. पॅरासाइट्स आर ऑफ मेनली टू टाइप्स. एक असतो एक्झो, त्यालाच आपण म्हणतो बेटा एक्टो पॅरासाइट, आणि दुसरा असतो बेटा एंडो पॅरासाइट. आता एक्टो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल गोचिड आपण पाहतो की गोचिड हे शरीराच्या बाहेर असतात. म्हणजे गाईला चिकटलेले असतात, तर ते तिच्या बाहेर असतात. आतमध्ये चिटकून असतात का, नाही, ते बाहेरून चिटकून असतात. म्हणजे ते त्यांचं काय करतात, ते आउटर साइड करणं त्यांचं न्यूट्रिशन्स करतात, पोषन्स करतात. तर अशा पॅरासाइटला म्हणून बेटा आपण एक्टो पॅरासाइट. मीन्स द पॅरासाइट विच डिपेंड्स ऑन द ऑर्गॅनिझम फ्रॉम द आउटेरियर साइड, की विच इज प्रेझेंट्स ऑन आउटर साइड. तर अशांना आपण म्हणून बेटा एक्टो पॅरासाइट. आणि असे ऑर्गॅनिझम्स की जे बॉडीच्या आतमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल आपण पाहू ॲस्टेरियासिस, जंत आपल्या होतात पोटामध्ये, तर काय असतात, तर ते आतमध्ये जाऊन स्वतःचं जीवन जगतात. सो दिस आर कॉमनली कॉल्ड एज एंडो पॅरासाइट. तर आता हा जो काही फंगल डिसीजेस आपण पाहतो की सगळे जे काही फंगल डिसीजेस आहेत, सो दिस आर द पॅरासाइटिक इन्फेक्शन्स. ते आपल्या बॉडीवरती जिवंत असतात, किंवा ते आपल्या बॉडीपासून जे काही मिळालं तर त्याला त्याच्यावरती ते स्वतःचं जीवन जगतात. सो दिस आर द फंगल डिसीजेस आपल्याला पाहायचं आहे. फंगल डिसीज मीन्स द डिसीजेस कॉजेस बाय द फंजाई विच इज ए पॅरासाइट्स. ती एक पॅरासाइट्स आहे. पॅरासाइट्स मीन्स दॅट दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असणारे, स्वतःचं जीवन जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असणारे आर कॉमनली कॉल्ड ॲज पॅरासाइट. त्यांना आपण पॅरासाइट्स. ओके. पण काही पॅरासाइट जे असतात, तर ते आपल्याला डिसीज प्रोड्यूस करणारे असतात. काही पॅरासाइट जे असतात, तर ते आपल्याला डिसीज प्रोड्यूस करणारे असतात. आणि काही पॅरासाइट्स असे असतात की जे आपल्याला डिसीज प्रोड्यूस करत नाहीत. आता याच्यामधला एक
की those organism depends on or the feed on another organism, की जो दुसऱ्यावरती अवलंबून असतो. जसा गोचिड हा जनावरावरती अवलंबून आहे, उवा या आपल्या केसामध्ये असतात म्हणजे त्या आपल्यावरती डिपेंड्स आहे. तर these some of these organisms are depends on the second organisms, यांना आपण म्हणतो पॅरासाइट्स. तर फंगाई जी आहे, फंजाई जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, सो इज आर दिस इज ए पॅरासाइट. फंगाई हा पॅरासाइट्स आहे कारण की दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड असतो. सो दॅट काही फंगाई अशा असतात की ज्यांच्यापासून आपल्याला डिसीजेस होतात, तर तशा फंगाईला आपण म्हणतो पॅरासाइटिक इन्फेक्शियस फंजाई, म्हणजे इन्फेक्शन कॉज करतात. आणि ज्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होत नाही तर त्यांना आपण म्हणतो रे बेटा ओनली द पॅरासिटिक फंगाई. कारण की फंजाई ह्या पॅरासाइटिक आहे, त्या ऑटोट्रॉफ्स नाही आहेत, त्या डिपेंडंट आहेत. दॅट्स वाय दे आर द पॅरासाइट्स. लक्षात ठेवायचं पॅरासाइट्स काय असते. ओके, सो वी स्टार्ट द फंगल डिसीजेस. आपल्याला फंगल डिसीजेसला सुरुवात करायची. एकच डिसीज आपल्याला शिकायचा आहे, रिंग वॉर्म. दॅट इज द रिंग वॉर्म. आपल्याला फंगल डिसीज मध्ये फक्त एकच डिसीज शिकायचा आहे, दॅट इज द रिंग वॉर्म. आता लक्ष द्यायचं की हा रिंग वर्म जो आहे तो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डर्मॅटोफायटॉसिस. त्याला आपण डर्मॅटोफायटॉसिस म्हणतो. आता लक्ष द्यायचं की या रिंग वर्मला आपण डर्मॅटोफायटॉसिस का बरं म्हटलं. सगळ्यात पहिले डर्मा. डर्मा मीन्स डर्मिस. सगळ्यात पहिले इथे दिसतंय का डर्मा, अँड डर्मा मीन्स डर्मिस, अँड डर्मिस मीन्स द लेयर ऑफ स्किन. डर्मिस मीन्स आपली स्किन, जी काही आपली स्किन आहे तो दिस स्किन इज कॉल्ड ॲज डर्मिस. त्याला आपण डर्मिस म्हणतो. सो दॅट या फंगल डिसीज मधला जो आपण रिंगवर्म पाहतो तर याला आपण काय म्हणणार बेटा, डर्मॅटोफायटॉसिस. तर याच्यामधला डर्मा म्हणजे स्किन, डर्मा म्हणजे स्किन, फायटॉसिस मीन्स द डिसीज. फायटॉसिस मीन्स व्हॉट, डिसीज, द स्किन डिसीज. या रिंगवर्मला आपण काय म्हणतोय, स्किन डिसीज. दॅट्स व्हाय कॉल्ड ॲज dermatophytosis. The ringworm is the skin infectious disease. हा आपल्या स्किन इन्फेक्शियस डिसीज आहे. त्याच्यामुळे या डिसीजला आपण काय म्हणतो रे बेटा, डर्मॅटोफायटॉसिस. आता लक्ष द्यायचं की हा जो काही रिंगवर्म जो डिसीज आहे, रिंगवर्म इज द मिसनोमर. हा एक चुकीचा शब्द आपण इथं पाहतो, रिंगवर्म. आपण काय समज की वर्म आहे म्हणजे हा वर्म पासून डिसीज आला असेल, पण इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू. रिंगवर्म जो आहे तर तो आपल्याला फंगाई पासून होतो, तो वर्म पासून होत नाही. ही गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची. आता सगळ्यात पहिले रिंगवर्मला पाहत असताना आपण म्हणतो की हा जो काही रिंगवर्म आहे, दिस रिंगवर्म इज द कॉमन फंगल इन्फेक्शियस डिसीज इन द ह्युमन बीइंग्स. आपण नॉर्मली पाहतो ह्युमन बीइंग्स मध्ये, नॉर्मली पाहतो की आपल्याला फंगल इन्फेक्शन्स होतात. फंगल इन्फेक्शन्स होतात ज्याला आपण म्हणतो खाज, खुजली, गचकरण, डाग. हे बरेचसे तुम्ही शब्द ऐकले असाल, खाज, खरूज, ह्या ज्या काही आपण ऐकतो. सो दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ फंगल इन्फेक्शन. जे आपण फंगल इन्फेक्शनचे एक्झाम्पल पाहतो. त्याच्यामुळे आपण फंगल डिसीजला शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट होतो, इट इज द कॉमन फंगल इन्फेक्शियस डिसीज इन द ह्युमन बीइंग्स. माणसामध्ये आपण कॉमनली डिसीज पाहतो. आता लक्ष द्यायचं किंवा फंगल इन्फेक्शनचं या फंजाईचं इन्फेक्शन मुख्यतः कुठं होतं. तर आपण सगळ्यात पहिले म्हटलं किंवा रिंगवर्म इज ऑल्सो नोन ॲज डर्मॅटोफायटॉसिस. मग हा रिंगवर्म आपल्याला कुठं होतो, जसं आपण पाहिलं की टायफॉइडचा ऑर्गॅनिझम आपल्या इंटेस्टाईन वरती ऍक्ट होतो. निमोनियाचा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इट इज ऍक्ट ऑन द लंग्स. कॉमन कोल्डचा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इट इज ऍक्ट ऑन द नोज अँड रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मग असाच रिंगवर्मचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल जो कुठल्या तरी टार्गेट ऑर्गन वरती ऍक्ट होईल. मग एकतर आपल्याला कळलं
द नेल अँड द हेअर. मग हा रिंगवर्मचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम स्किन, नेल आणि हेअर वरतीच का बरं ऍक्ट होतो? तर लक्षात ठेवायचंय की हा जो काही फंगाय आहे, हा जो काही रिंगवर्मचा जो काही फंगाय असेल, या रिंगवर्मचा जो काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल, तर इट इज डिपेंड्स ऑन द केरॅटिन. तो केरॅटिनला खातो, तो केरॅटिन वरती जगतो आणि आपल्या स्किन मध्ये, आपल्या हेअर मध्ये आणि आपल्या नेल मध्ये सगळ्यात जास्त केरॅटिन असतं. केरॅटिन इज द विटामिन. केरॅटिन हा एक विटामिन आहे आणि त्या केरॅटिन मुळे, त्या केरॅटिन वरती काय होतं रे बेटा, हा जो काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल रिंगवर्मचा, तर तो त्याच्यावरती डिपेंड असतो. म्हणजे तो सगळ्यात जास्त इन्फेक्शन कुठं कॉज करतो? स्किन. का बरं? कारण की स्किन मध्ये काय आहे? केरॅटिन. त्यानंतर कुठे ऍक्ट करतो? नेल. का बरं? कारण की नेल मध्ये काय आहे? केरॅटिन. त्यानंतर कुठे ऍक्ट करतो? हेअर. का बरं? कारण की हेअर मध्ये काय आहे? केरॅटिन. कळतंय का? कळतंय का? रिंगवर्मचा जो कोणी पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल, तर इट इज डिपेंड्स ऑन द केरॅटिन. दॅट्स व्हाय द इन्फेक्शियस साइट इज द स्किन, नेल अँड हेअर. त्याच्यामुळे जी इन्फेक्शियस साइट असेल तरी कुठली कुठली असेल बेटा? स्किन, नेल आणि हेअर. Why? The positive organism of this ringworm is depend on the keratin and most of the keratin is found on the skin, nail and hair. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. आता त्यानंतर आपण पाहतो की हा जो काही फंगल डिसीज आहे, तर हा फंगल डिसीज आपल्याला कधी होतो? तर ज्यावेळेस खूप जास्त हीट आणि मॉइश्चर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन खूप जास्त दिसतं. फॉर एक्झाम्पल आपल्या ज्या जागा आहेत त्या जागा, आर्मपीट आहे किंवा आपली बॅक साईड आहे, इथं खूप जास्त मॉइश्चर आणि हीट असते. खूप जास्त ते बाकीच्या ऑर्गन्सपेक्षा तिथं खूप जास्त मॉइश्चर असतं. तर अशा मॉइश्चरमध्ये तो जो काही फंगाय आहे, फंगल डिसीज आहे, तर तो काय होतो बेटा? ग्रो होतो, थ्राईव्ह होतो. थ्राईव्ह म्हणजे ग्रो होतो. त्यानंतर आपले हे जे काही टोज असतात, तर या टोजच्या मध्ये जी गॅप असते, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फंगल डिसीजेस होतात. का? कारण की जिथं सगळ्यात जास्त मॉइश्चर आणि हीट असते, हीट प्लस मॉइश्चर जिथं सगळ्यात जास्त आपल्याला दिसते, तर त्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं. सो द साइट ऑफ द फंगल इन्फेक्शन हियर द हीट अँड मॉइश्चर इज प्रेझेंट. की जिथं सगळ्यात जास्त हीट आणि मॉइश्चर असेल, तिथं आपल्याला फंगल डिसीज होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता लक्ष द्यायचं की हे जे काही फंगल डिसीजेस आहेत, तर हे फंगल डिसीजेस कुठल्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझममुळे होतात? तर एक तर माहिती आहे की फंजाईमुळे होतात. मग असे कुठले कुठले फंगाय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला फंगल डिसीजेस होतात? त्याच्यामध्ये आपण पाहतो रिंगवर्म. रिंगवर्म नावाचाच अर्थ आहे की रिंग फॉर्म होते. आपली जी बॉडी आहे, आपली जी स्किन आहे, तर या स्किन वरती रेड कलर, या स्किन वरती एक रेड कलरची रिंग फॉर्म होते, ज्याच्यामध्ये बारीक बारीक लेजर्स असतात. फॉर एक्झाम्पल दिस इज द स्किन आणि या स्किन वरती अशी रेड कलरची, या स्किन वरती अशी रेड कलरची रिंग फॉर्म होते, ज्याच्यामध्ये आपण स्मॉल 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 असे लेजर्स पाहतो. स्मॉल स्मॉल लेजर्स पाहतो, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होते कॉल्ड ॲट रिंगवर्म. त्याला आपण रिंगवर्म म्हणतो. मग हा जो काही रिंगवर्म डिसीज आहे, हा रिंगवर्म डिसीज कोणामुळे होतो किंवा व्हॉट इज द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ द रिंगवर्म? सो देर आर मेनली द 3 कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम और मोर दॅन 3. वेगवेगळ्या प्रकारच्या फंगाय असतात, त्याच्यापासून आपल्याला हा डिसीज होतो. तर याच्यापैकी सगळ्यात पहिली लक्षात ठेवायची मायक्रोस्पोरम. मायक्रोस्पोरम हा एक जेनेराज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपलं एक सरनेम असते, सपोज माझं आडनाव आहे डोंगरे, म्हणजे मी डोंगरेच्या फॅमिलीमधला. मग माझा भाऊ सुद्धा डोंगरेच्या फॅमिलीमधला. माझ्या गावातला एखादा मुलगा झाला डोंगरेचा, तर तो सुद्धा डोंगरेच्या फॅमिलीमधला. म्हणजे डोंगरेमध्ये खूप जास्त येतात, बरोबर? म्हणजे एक फॅमिली किंवा एक सरनेम जे खूप जास्त असू शकते, म्हणजे तो त्या सरनेमचा आहे. तसंच मायक्रोस्पोरम हे फंजायचं सरनेम आहे. मग याच्यामध्ये जेवढे काही फंजाय असतील तर त्यांना म्हणू आपण द ग्रुप्स ऑफ मायक्रोस्पोरम.
त्यानंतर ग्रुप ऑफ ट्रायकोफायटॉन आणि त्यानंतर आपण पाहतो ग्रुप ऑफ एपिडर्मोफायटॉन. या 3 ग्रुपमध्ये जेवढ्या काही फंगाई येतात त्या सगळ्या फंगाईपासून आपल्याला काय होतं बेटा, रिंगवर्म. त्या सगळ्यापासून आपल्याला डर्मॅटोफायटोसिस नावाचा डिसीज होतो. आता लक्ष द्यायचं की मी कुठले पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मायक्रोस्पोर इज द जिनेरा. जिनेरा म्हणजे फॅमिली, जिनेरा म्हणजे फॅमिली. मग मायक्रोस्पोरम मध्ये जेवढे काही फंगाई येतात तर त्या सर्व फंगाई, त्यानंतर आपण पाहतो ट्रायकोफायटॉन आणि त्यानंतर आपण पाहतो एपिडर्मोफायटॉन. ह्या ज्या काही जिनेराज आहेत तर या जिनेराज पासून, या फॅमिलीज पासून फंजाईच्या आपल्याला रिंगवर्म नावाचा डिसीज होतो. आता त्यानंतर आपण पाहतो की हा जो काही फंगल डिसीज आहे तर याचं ट्रान्समिशन कसं काय होते, की हाऊ इट ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल पर्सन. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपला जर कॉन्टॅक्ट त्या इन्फेक्टेड पर्सन सोबत जर येत असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होऊ शकतो. सेकंड, त्या इन्फेक्टेड पर्सनच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याचे क्लॉथ्स आहेत, त्याचे टॉवेल्स आहेत, त्याचा इव्हन तो त्याचा कंगवा, ज्याला आपण कोंब म्हणतो, ज्याला आपण भांग करतो, हेअरस्टाईल करतो, कोंब, याच्यासोबत जरी आपला संपर्क येत असेल, याच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा आपण त्या जर इन्फेक्टेड आर्टिकल जर यूज करत असतो तर आपल्याला नक्कीच स्किन इन्फेक्शन होते. ज्याच्यामध्ये आपण नॉर्मली पाहिलं की गचकर नसतं, बरोबर, सगळ्यांना गचकरणं माहीत आहे. खाज, खरूज, डाग जो आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा बऱ्याच जणाला होतात. ज्यावेळेस गरमी असते आणि मॉइश्चर असते उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये, जो सगळ्यात जास्त आपल्याला स्किन डिसीजेस होतात, खूप जास्त स्किन डिसीजेस होतात. पायामध्ये चिकल्या होतात, तुम्हाला माझ्या पाय खाजवतात, मागं बॅक साईडला जांघेमध्ये इन्फेक्शन्स होतात. तर हे जे काही इन्फेक्शन्स इज कॉल्ड ॲज द फंगल इन्फेक्शन्स. त्याच्यापैकी आपण रिंगवर्म पाहतो की जो काही रिंगवर्म असतो, तर हा जो काही रिंगवर्म असतो, हा रिंगवर्म कशा प्रकारचा डिसीज असतो, आपण म्हणतो की रिंगवर्म हा एक फंगल इन्फेक्शन डिसीज आहे, जो कॉमनली आपण पाहतो. मग खूप सारे फंगल इन्फेक्शन डिसीज आहेत, तर रिंगवर्म कसा ओळखायचं, तर लक्ष द्यायचं रिंगवर्म कसा ओळखायचं, की हा जो काही रिंगवर्म डिसीज आहे, दिस रिंगवर्म, याच्यामध्ये आपली जी स्किन आहे तर या स्किनवरती मोठा म्हणजे एनलार्ज असा एक मोठा स्किनमध्ये असा एक मोठा रेड कलरची आपला रिंग फॉर्म होताना दिसते. आता ही जी काही रेड कलरची जी रिंग फॉर्म होते, ही कशी काय फॉर्म होते, तर या रिंग मध्ये असे बारीक बारीक एकदम स्मॉल अशा फुल्या असतात. फुल्या म्हणजे लेजन्स आणि सोर्स इथं आपण पाहतो, आणि या सोर्स पासून, या लेजन्स पासून अशी एक रेड कलरची रिंग फॉर्म होते. रेड कलरची रिंग फॉर्म होते आणि रेड कलरची जर रिंग फॉर्म होत असतात तर त्या डिसीजला आपण कॉमनली म्हणून बेटा रिंगवर्म, ज्याच्यामध्ये खूप जास्त इचिंग होते. जो इन्फेक्टेड एरिया आहे, जी इन्फेक्टेड स्किन आहे. आता इन्फेक्टेड स्किन म्हणजे काय, की अशी स्किन की जिथं आपल्याला रेड कलरची रिंग दिसते, जिथं आपल्याला गोल राऊंड कलरची रिंग दिसते, ती स्किन इज कॉल्ड ॲज इन्फेक्टेड स्किन. तर त्या इन्फेक्टेड स्किन मध्ये खूप जास्त इचिंग असते, खूप जास्त ते खासते, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लेजन. ज्यामध्ये खूप जास्त लेजन्स असतात. लेजन्स मीन्स बारीक बारीक फुल्या, ज्या काही फुल्या असतात, फुल्या ज्याला आपण म्हणतो फुल्या, तर त्या फुल्या लेजन सोर्स या रिंगच्या आतमध्ये खूप जास्त प्रेझेन्स, त्यांनी काय होतं, खूप जास्त इचिंग होते, खाजवते. दिस इज द सेकंड मोस्ट सिम्पटम्स ऑफ द रिंगवर्म. सगळ्यात पहिले मी म्हटले रिंगवर्मचे की आपली जी स्किन आहे, या स्किनवरती एक एनलार्ज राऊंडेड रेड रिंग फॉर्म होते, ज्याच्यामध्ये काय असतात तर बेटा लेजन्स असतात. आणि त्या लेजन्स पुढे काय होते, आपल्याला खूप जास्त इचिंग होते, खाज सुटते त्या अंगाला. खाज लागणं आपण ऐकलं असेल की खाज लागली, तर ती खाज जी आहे इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लेजन इनसाइड द रिंग, and that is the fungal infection of the ringworm. So this is the fungal infection of the ringworm. आता एवढंच नाही तर जो स्किन इन्फेक्टेड आहे, तर ती स्किन जी आहे तर ती स्किन ड्राय होते.
म्हणजे जशी आता आपली स्किन आहे, आपली स्किन सध्या कशी आहे, मॉइस्ट आहे, आपली स्किन मऊ आहे. पण ज्यावेळेस आपल्याला तिथं इन्फेक्शन होते तर स्किन एकदम रफ होते, पूर्ण रफ होते. का? कारण की तिचं जे केराटिन आहे तर ते पूर्ण सक करण्याचं काम, ते पूर्ण घेण्याचं काम तो फंगाई करतो. तुम्हाला माहिती आहे की फंगाई या केराटिनवरती असतात आणि केराटिन जर असेल तरच आपली स्किन ही मऊ आणि सॉफ्ट राहते. आणि केराटिन जर गेलं तर ती स्किन पूर्ण रफ होते, रफ ड्राय होते, रफ होते, स्केली होते. आणि अशामुळे काय होतं रे, आपली स्किन खराब होते आणि तिथं खूप जास्त इचिंग होते. सो फर्स्ट सिम्पटम्स इज द इन्फेक्टेड स्किन शो द लार्ज रेड रिंग. तिथं आपल्याला खूप मोठी अशी रेड रिंग दिसते, थोड्या स्मॉल स्मॉल असतात, तोंडावरती खूप जास्त तिथे इन्फेक्शन दिसतं, त्यानंतर जागेमध्ये खूप जास्त इन्फेक्शन दिसतं, मागच्या बॅक साईडला इन्फेक्शन दिसतं, छातीवरती त्याचं इन्फेक्शन दिसतं, आर्मपिटमध्ये इन्फेक्शन दिसतं. जिथं मॉइस्ट आणि हीट क्रिएट होते तर तिथं त्याचं इन्फेक्शन्स आपल्याला दिसतं, ज्याला आपण नॉर्मली फंगल इन्फेक्शन्स म्हणून ओळखतो. खाज, खरूज, गचकर हे जे काही आपण डिसीजेस पाहतो, सो दीज आर द डिसीजेस ऑफ द फंगल डिसीज. पण याच्यामधून आपण रिंगवर्म पाहतो, ज्याला आपण दाग म्हणतो, दाग. ओके, नेक्स्ट सिम्पटम्स आपण पाहतो बेटा इंटेन्स इचिंग. खूप जास्त खाजवते. आयुष्यात त्याला जेवढं खाजवलं नसेल खूप जास्त त्या डिसीजमध्ये त्याला खाज सुटल्यासारखं वाटतं, खूप जास्त वेळ एनी टाइम तो खाज आणि खाज. कारण की त्याच्यामध्ये एवढ्या वेदना होतात, ती फंगाई त्या केराटिनला पूर्ण ऍब्सॉर्ब केल्यापर्यंत ते पूर्ण ऍब्सॉर्ब करते. त्याच्यामध्ये तिथं लेजन्स क्रिएट होतात. लेजन्स क्रिएट झाल्यामुळे काय सुटते रे बेटा, खाज सुटते. त्यानंतर हा जो रिंगवर्म आहे फक्त स्किनवरतीच होत नाही तर तो आपल्या नेलला सुद्धा होतो. आपलं जे नख आहे त्या नखाला सुद्धा त्याचे इन्फेक्शन होतो. सो द इन्फेक्शन टू द नेल ऑफ द रिंगवर्म, या रिंगवर्मचं जे नेलला होणारे इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन ऑफ रिंगवर्म टू द नेल, दिस टर्म इज कॉल्ड ॲज ऑनिकोमायकोसिस. आपण ऑनिकोमायकोसिस म्हणतो. मीन्स स्किन इन्फेक्शन आणि नेल इन्फेक्शन हे दोन्ही आपल्याला फंगाईमुळे होतात. पण नेल इन्फेक्शन जे आहे तर त्या नेल इन्फेक्शनला आपण काय म्हणतो बेटा, ऑनिकोमायकोसिस इज ड्यू टू ऑल्सो द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ रिंगवर्म. ते सुद्धा इन्फेक्शन आपल्याला याच पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझममुळे होते जे नखाला होते. कारण की नखामध्ये सुद्धा काय असेल बेटा, केरॅटिन असेल. मग ज्या वेळेस आपल्याला ऑनिकोमायकोसिस मीन्स द फंगल इन्फेक्शन ऑफ द नेल, आपल्या नेलचं फंगल इन्फेक्शन कॉल्ड ॲज ऑनिकोमायकोसिस. तर ही जी काही ऑनिकोमायकोसिस आहे तर याच्यामध्ये नेलमध्ये काय इन्फेक्शन होतं, आपलं जे नेल आहे तर हे नेल थिक होते. काय होते, थिक. आता कसं थोडंसं तुम्ही जर दाबलं तर थोडंसं तुम्हाला थिन वाटते नेल, पण ज्यावेळेस आपल्याला इन्फेक्शन होते तर त्यावेळेस ते थिक होते. थिक म्हणजे थोडंसं कडक होते. त्यानंतर ते डिस्कलर्ड होते. काय म्हटलं मी, ते थिक होते. त्यानंतर नेल ते डिस्कलर्ड होते. म्हणजे जे तुम्हाला रेड कलरचं दिसतंय तर ते डिस्कलर्ड होते. तो रेड कलर तुम्हाला दिसत नाही. आणि काही दिवसाने ते डिस्फिगर्ड होते. डिस्फिगर्ड म्हणजे काय, ते नख निघतात. ते नख असे निघतात. तुम्ही जर त्या नखाला स्पर्श जरी केला तरी ते नख असे ऑटोमॅटिकली पूर्णच्या पूर्ण निघतात. सो दिस डिसीज इज दी, हा जो डिसीज आहे, सो दिस डिसीज इज दी ऑनिकोमायकोसिस, दॅट इज द इन्फेक्शन ऑफ द नेल. जो आपल्या नेलचं फंगल इन्फेक्शन आहे, दिस डिसीज इज द ऑनिकोमायकोसिस, इज द ऑल्सो टाइप्स ऑफ रिंगवर्म. त्यानंतर आपण पाहतो की आपले जे टोज आहेत त्या टोजच्या मध्ये काय आहे बेटा, गॅप्स आहेत. तर तिथं सुद्धा आता पावसाळ्यामध्ये जर आपण तसंच फिरलो तर आपल्याला इन्फेक्शन होतं. तर दिस इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज ॲथलेट फूट. त्याला आपण ॲथलेट फूट इन्फेक्शन म्हणतो. कुठला, ॲथलेट फूट इन्फेक्शन, की जे आपल्या टोजच्या मधात जे काही गॅप्स आहेत, फॉर एक्झाम्पल हे जे काही आपण गॅप्स पाहतो तर आर द गॅप्स, त्याच्यामध्ये सुद्धा
होतं, म्हणजे पायाच्या जे काही टोज आहेत तर त्या टोजमध्ये त्या जे काही टोज आहेत आपल्या त्या टोजच्या मधात ज्या काही गॅप्स आहेत तर त्या गॅप्समध्ये सुद्धा आपल्याला रिंगवर्मचे इन्फेक्शन होतं आणि त्या डिसीजला आपण म्हणतो बेटा ॲथलेट फूट. ओके, तर लक्ष द्यायचं आहे की हा जो काही ॲथलेट फूट आहे म्हणजे रिंगवर्मचे इन्फेक्शन की जे बिटवीन द टोज होते, बिटवीन द टोज, दिस इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज ॲथलेट्स फूट इन्फेक्शन. त्याला आपण ॲथलेट फूट्स म्हटलं किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टीनिया पेडिसिस. त्याला काय म्हणायचं आहे? टीनिया पेडिसिस म्हणजे टोजच्या मधात होणारं जे रिंगवर्म इन्फेक्शन आहे तर त्याला आपण म्हणतो बेटा ॲथलेट्स फूट किंवा त्यालाच आपण म्हणतो टीनिया पेडिसिस. आणि ज्या आपल्या ग्रॉइन आहेत, ग्रॉइन म्हणजे जांघा ज्या आहेत तर इथं सुद्धा इन्फेक्शन होतं and this infection is called as tinea crucis. त्याला आपण टीनिया क्रुसिस म्हणतो. टोजच्या मधात होत असत इन बिटवीन द टोज तर दिस इन्फेक्शन इज द ॲथलेट फूट किंवा त्याला आपण म्हटलं टीनिया पेडिसिस. आणि जांघेमध्ये ग्रॉइन मध्ये जर इन्फेक्शन होत असेल तर दिस इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज टीनिया क्रुसिस. लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर प्रिव्हेन्शन काय काय आहे तर सगळ्यात पहिलं प्रिव्हेन्शन आहे की इन्फेक्टेड पर्सनचे क्लॉथ्स, टॉवेल्स, त्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या यूज करायच्या नाही, अवॉइड शेअरिंग करायची. त्यानंतर त्या इन्फेक्टेड पर्सन पासून कॉन्टॅक्ट जे काही क्लोज कॉन्टॅक्ट आहे, हग, शेक हँड, किसिंग जे काही तुमचे कॉन्टॅक्ट असतील एकदम क्लोज जिगरी कॉन्टॅक्ट ज्याला आपण म्हणतो तर ते कॉन्टॅक्ट बिलकुल अवॉइड करायचे. त्यानंतर आपले जे कपडे आहेत जर तुम्हाला इन्फेक्शन जर असेल आणि ते इन्फेक्शन जर वाढवणे कारण की फंगल इन्फेक्शन हे खूप लवकर वाढतं, पसरतं. एक जरी स्पॉट आला स्पॉटचा पूर्ण चेहऱ्यावरती इन्फेक्शन वाढतं, ते इन्फेक्शन थांबत नाही, ते इन्फेक्शन वाढत राहतं. लक्षात ठेवायचं कारण की जिथं सगळ्यात जास्त त्याला मॉइश्चर मिळतं तिथं सगळ्यात जास्त ते फंगल इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे टाईट कपडे घालणं हे थोडेसे बंद करायचे. उन्हाळ्यामध्ये टाईट कपडे घालणं बंद करायचे. कोणाकोणाला भलतीच सवय की तो ओले कपडे घालतो, ओल्याच अंडरवेअर घालतो, ओल्या बनियान घालतो. 10-10 दिवसाची बनियान एकच असते, 2-2 दिवसाची अंडरवेअर एकच असते. तर अशा जर गोष्टी असतील तर त्या अवॉइड करायच्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे इन्फेक्शन्स होणार नाहीत. आंघोळ करताना स्वच्छ ज्या काही आपल्या ग्रॉइन्स आहेत, आर्मपीट्स आहेत किंवा जे काही आपले पर्सनल ऑर्गन्स आहेत त्यांना स्वच्छ साफ करायचं. हलके कपडे घालायचे, जास्त जीन्स पॅन्ट यूज नाही करायचा जेणेकरून आपल्याला काय होतात रे बेटा फंगल डिसीज होतात. आणि हा फंगल डिसीज खूप जास्त भयानक असतो. याची ट्रीटमेंट लगेच जर तुम्ही केली नाही तर हा डिसीज 2, 4, 5, 6 वर्ष टिकतो. आणि याच्यामध्ये सिव्हिअर इचिंग असते, खूप जास्त खाजवत राहतो, जिथं त्याला खाज सुटत राहते ड्यू टू द लेजन्स. त्याच्यामुळे या गोष्टीला आपण अवॉइड केलं पाहिजे की रोज आंघोळ करायला पाहिजे, रोज स्वच्छ आंघोळ करायला पाहिजे जेणेकरून काय होईल का जेणेकरून आपल्याला या डिसीजचे इन्फेक्शन होणार नाही. मग यासाठी आपले जे कपडे आहेत हे रोज गरम पाण्यानं चांगल्या फंगल जे काही फंगल साईड्स असतात जे फंगायला मारतात त्याला आपण फंजिसिडल्स म्हणतो. तर असे लिक्विड्स तुम्हाला यूज करायचे ज्याच्यामध्ये आपल्याला कपडे धुवायचे, गरम पाण्यामध्ये कपडे धुवायचे, स्वच्छ हात धुवायचे, स्वच्छ गरम पाण्यात आंघोळ करायची. थंड्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. गरम पाण्यानं मस्त आंघोळ करायची. ज्याला इन्फेक्शन आहे त्याला गरम पाण्यानंच डेटॉलनं फंगल साईड्स वापरून, क्रीम वापरून, लोशन्स वापरून त्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये बेअर फूट वॉकिंग करायची, यामध्ये उघड्या पाण्यात चालायचं, काहीतरी चप्पल घालायची, शूज घालायचे, तसं उघडच फिरत बसायचं नाही जेणेकरून काय होतं तर बेटा हा डिसीज आपल्याला सॉईलच्या थ्रू होऊ शकतो. आणि सॉईलमध्ये फंगाय असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होऊ शकतो. त्यामुळे आपण मला ट्रान्समिशन व्हायरस सॉईल होऊ शकतो. त्यानंतर याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे तर याच्यावरती काही ड्रग्ज आहेत. लक्षात ठेवायचे कुठले कुठले ड्रग्ज आहेत तर एक आहे नॅस्टालिन, दुसरा आहे फ्लुरोकोनाझोल, कुठला म्हटला फ्लुकोनॅझोल,
बेटा फ्लुकोनियाझोल. त्यानंतर आपण पाहतो बेटा इंट्राकोनियाझोल. अजून मी सांगतो मला लुलिकोनियाझोल सुद्धा असते, फ्रुकोनियाझोल सुद्धा असते. तर ह्या ज्या काही ड्रग्ज आहेत सो दीज आर द ड्रग्ज आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द रिंगवर्म. त्या रिंगवर्मसाठी आपण यूज करतो. काही क्रीम भेटतात, लोशन्स भेटतात, तर त्याने सुद्धा आपण काय करतो याची व्यवस्थित ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंट अवेलेबल आहे, रिंगवर्मची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपल्याला स्वतःलाच वैयक्तिक स्वच्छता ठेवायची. जो माणूस सगळ्याची स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवतो अशा प्रकारचा कुठलाच डिसीज होत नाही. सो दिस इज द आयडिया अबाउट द फंगल डिसीज. सो दिस इज द रिंगवर्म. सोपा डिसीज आहे रिंगवर्म, ज्याला आपण डाग म्हणतो. त्याच्यामध्ये रेड कलरची एक रिंग तयार होते. पण एक सांगतो मी तुम्हाला, गजकरण, ज्याला तुम्ही म्हणतो गजकरण आणि रिंगवर्म याच्यामध्ये एक फरक आहे. रिंगवर्मचा जो स्पॉट असतो तर तो रेड कलरचा असतो आणि गजकरणाचा जो स्पॉट असतो तर तो ब्लॅक कलरचा असतो. लक्षात ठेवायचं. गजकरण आणि रिंगवर्ममध्ये काय फरक आहे तुम्ही सांगते. सारखाच आहे, लेजन्स असतात, पण फरक हा आहे की रिंगवर्मचा जो स्पॉट असतो तो रेड कलरचा असतो आणि गजकरणाचा जो स्पॉट असतो इज द ब्लॅक. तो ब्लॅक कलरचा आपल्याला तिथे दिसतो. ओके, सो दिस इज द आयडिया अबाउट द फंगल डिसीज. दिस इज द रिंगवर्म. बाकीच्या टॉपिक पॉईंट आपण उद्या फटाक्षी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. स्क्रीनशॉट फटाक्षी काढून घ्यायचं. ओके, आज एवढंच. बाकीच्या टॉपिक आपण पाहू उद्या. ओके, ठीक आहे.